सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग भाग 2 धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये एकत्रित झालेल्या आणि युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या व पंडूच्या पुत्रांनी काय केले? तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडवाणी माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी तरी ती ये तुला अवसरी काय की जत असे एरी ते झडकरी कथन करी मजप्रती। पुत्रांच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र राजा हा संजयास म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्रावर काय घडत आहे ती हकीकत मला सांग। ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे स्थान म्हणतात तेथे पंडूचे पुत्र आणि माझे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले आहेत, तरी ते परस्परांत एवढा वेळ काय करीत आहेत हे मला लवकर सांग। संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्यैतं पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतिं चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। संजय म्हणाला, त्यावेळी पांडवांचे सैन्य व्यूहाच्या आकाराने उभे राहिलेले पाहून द्रोणाचार्यांजवळ जाऊन राजा दुर्योधन त्यांना म्हणाला, अहो आचार्य, आपला बुद्धिमान शिष्य जो द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्न आहे त्याने पांडवाच्या महान सेनेची केलेली व्यूहरचना पहा। ते वेळी तो संजय बोले म्हणे, पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख तैसे ते घनदाट उठावले एकवाट जैसे उसळले कालकूट धरी कवण ना तरी वडवानल साधुकला प्रलय वाते पोखला सागर शोषुनी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भूयासूर तिये काळी ते देखोनी दुर्योधने अभेरिले कवणे माने जैसे न गणिजे पंचानने गजघटाते मग द्रोणापासी आला तयांते म्हणजे हा देखिला कैसा दळभार उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिले आथी बुद्धिवंते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेने हा सैन्य सिंधू पाखरिला देख देख। तेव्हा संजय म्हणाला, ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळाने आपले विशाल तोंड उघडलेले असते त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य युद्धासाठी प्रक्षुब्ध झाले आहे। त्याप्रमाणे त्या घनदाट सैन्याने एकत्रितपणाने उठाव केलेला आहे। काळकूट नावाचे विष उसळले तर त्याला कोण बरे शांत करू शकणार? किंवा वडवानल पेटून प्रज्वलित होऊन वाऱ्याच्या सहाय्याने वाढत चालला तर तो जसा सागरालाही शोषून आकाशापर्यंत धडकतो, त्याप्रमाणे विविध प्रकारच्या व्यूहाची रचना करून युद्धासाठी सज्ज झालेले सैन्य महाभयंकर दिसत आहे। ज्याप्रमाणे सिंह हत्तींच्या
कळपाला मोजीत नाही, त्याप्रमाणे ते विशाल सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची काहीच पर्वा केली नाही. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवांचे हे सैन्य युद्धासाठी कसे उसळले आहे हे पाहिले का? बुद्धिवंत असा जो द्रुपद पुत्र धृष्टद्युम्न, त्याने विविध प्रकारचे विशाल व्यूह सभोवार रचले आहेत. ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहेत. ज्याला तुम्ही शिकविले, विद्या देऊन शहाणे केले, त्या धृष्टद्युम्नाने हा सेनासागर सर्वत्र पसरविला आहे, तो आपण पहा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. येथे युद्धात महाधनुर्धारी भीम व अर्जुन यांसारखे अनेक शूरवीर आहेत. युयुधान आणि विराट त्याप्रमाणे महापराक्रमी द्रुपद राजा आहे. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती, जे बळे प्रौढी पौरुखे भीमार्जुनांसारिखे, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. एथ युयुधान सुभटू आला असे विराटू, महारथी श्रेष्ठू द्रुपदवीर. आणखी जे शस्त्रास्त्रांत अतिप्रवीण आणि शस्त्रधर्मांमध्ये निपुण असे महान योद्धे आहेत. हे शक्तीने, महाधैर्याने आणि पराक्रमाने भीम व अर्जुन यांसारखे आहेत. त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. या रणांगणामध्ये महायोद्धा युयुधान, विराट राजा आणि महारथ्यांत श्रेष्ठ असा द्रुपद राजा आले आहेत. धृष्टकेतुश्चेकितानक काशीराजश्वीर्यवान पुरुजित कुन्तिभोजश्च शैबेश्च नरपुण्डवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सुभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. धृष्टकेतु, चेकितान, बलशाली काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिशाली उत्तमौज, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच महारथी आहेत. चेकितान, धृष्टकेतू, काशीराज वीरविक्रांतू, उत्तमौजान नृपनाथू, शैब्य देख, हा कुंतीभोज पाहे. येथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राहे आहे. सकळे देख, हा सुभद्रा हृदयनंदनू, जो अपरून वार्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू. देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमर, हे सकळही महारथी वीर. मितीने निजे पर्यपार मिनले असती. चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराजा, नृपश्रेष्ठ, उत्तमौजा व शैब्य राजा पहा. हा कुंतीभोज पहा. येथे युधामन्यू आलेला आहे. आणखी हे पुरुजित वगैरे सर्वच राजे आलेले आहेत, ते पहा. दुर्योधन पुन्हा म्हणाला, हे द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा तिचा मुलगा प्रतिअर्जुन असा अभिमन्यू पहा. शिवाय द्रौपदीचे पुत्रही रणांगणात आले आहेत. हे सर्वही योद्धे, महारथी आणि शूरवीर आहेत. पांडवांच्या सेनेत आणखी किती वीर आहेत हे मला माहीत नाही, परंतु असंख्य अपरिचित पराक्रमी वीर येथे जमले आहेत.
अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायकामं सैन्यस्य संज्ञार्थतान् ब्रवीमि ते। भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामविकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। हे द्विजश्रेष्ठा, आता आपल्या सैन्यातील जे प्रमुख सेनापती आहेत त्यांची नावे आपल्या माहितीसाठी सांगतो, तरी श्रवण करावे. स्वतः भीष्माचार्य, कर्ण सदैव विजयी असे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि युद्धजेता सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा हे आहेत. आता आमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगिजती. उद्देशे एक दोनी जाईजती बोलोनी तुम्ही आदी करुनी मुख्य जे जे. हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीर. या एकेकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची. एथ विकर्णवीर आहे हा अश्वत्थामा पैल पाहे. याचा अडदरू सदा वाहे कृतांतमनी. आता आमच्या सैन्यातील प्रसिद्ध असे शूर सैनिक सेनाप्रमुख जे आहेत त्यांचीही नावे प्रसंगाच्या अनुरोधाने सांगतो, त्याचे श्रवण करावे. तुम्ही आधी करून जे प्रमुख वीर आहात त्यांपैकी एक दोन नावे थोडक्यात सांगतो. पराक्रमाने सूर्यासारखा तेजस्वी असणारा असा हा गंगेचा पुत्र म्हणजे भीष्म आहे. आणि शत्रुरूपी हत्तीला जणू काही सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण आपल्या सेनेमध्ये आहे. या एकाच्याही फक्त मनात आले तर या विश्वाचा संहार होऊन जाईल. एवढेच काय, एकटे कृपाचार्य देखील हे कृत्य करू शकतील. येथे विकर्ण महावीर आहेत. तो पहा पलीकडे अश्वत्थामा आहे. काळाला देखील सदैव याची भीती वाटत असते. अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणास सर्वे युद्धविशारदाः. याशिवाय अनेक महावीर आहेत जे माझ्यासाठी प्राणांचे बलिदान देण्यास तयार आहेत. त्यांच्याजवळ विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आहेत आणि ते सर्व युद्धकलेमध्ये निपुण आहेत. समितिंजयो सौमदत्ती ऐसे आणि कही बहुत हाती. जयाची या बळामिती धाताही नेने. जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त. हो का जे अस्त्रजात येथून रूढ. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी. परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे. मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. आमुची या काजाचे निपाडे देखती आपुले जीवित्व थोकडे. ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. झुंजती कुळकणी जाणती कुळे कीर्ती सजिती. हे बहु असो क्षात्रनीती एथोनिया. ऐसे सर्वांपरी पुरते वीरदळी आमुते. आता काय गणू यांते अपार हे. त्याचप्रमाणे विजयश्री प्राप्त करणारा सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा व त्यासारखे असे आणखीन खूप महावीर आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजू शकत नाही. हे अस्त्रविद्येमध्ये तरबेज आहेत. जणू काही मंत्रविद्येचे प्रत्यक्ष अवतारच आहेत. यांच्यापासूनच अस्त्रविद्येचा प्रसार होऊन ती रूढ झाली आहेत. या जगात हे अप्रतिम योद्धे आहेत. त्यांच्या अंगी पुरेपूर बळ सामर्थ्य आहे. असे हे सर्व वीर असूनही ते
जीवावरती उदार होऊन माझ्या बाजूला येऊन मिळालेले आहेत. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे हृदय शुद्ध असते, ते मनाने देखील पतीशिवाय कोणाला स्पर्श करीत नाही, त्याप्रमाणे या शूरवीरांना मीच सर्वस्व आहे. आमच्या या कार्यापुढे यांना आपल्या जीवाचे देखील काही वाटत नाही. ते प्राणांची पर्वा करत नाहीत. ते निस्सीम स्वामी भक्त आहेत. हे सर्व युद्धकलेत कुशल आहेत. त्यामुळे जय मिळवून कीर्ती निर्माण करणारे आहेत. क्षात्रधर्म मुळात त्यांच्यापासूनच निर्माण झाला आहे. याप्रमाणे युद्धकलेत परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. ते अपार असल्यामुळे त्यांची गणना करता येत नाही. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं द्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. आमचे सैन्य अमर्यादित असून तिचे भीष्मांनी रक्षण केले आहे आणि पांडवांचे सैन्य मर्यादित असून तिचे रक्षण भीमाने केले आहे. वरी क्षत्रियान माझी श्रेष्ठू, जो जगजेठी जगी सुभटू, तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै. आता याचे निबळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले. येणे पाडे थे कुले लोकत्रय, आधीच समुद्र पाही, तेथ दुवाडपणा कवणा नाही. मग वडवानळ जैसे, याही विरजा जैसा. ना तरी प्रलयवनी महावातू, या दोघां जैसा सांगा तू. तैसा हा गंगासुतू सेनापती. शिवाय क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगात प्रसिद्ध असलेले असे योद्धे जे भीष्माचार्य आहेत, त्यांना सैन्याचे आधिपत्य दिले आहे. भीष्माचार्यांनी या सैन्याची अशी काही रचना केली आहे की सुरक्षिततेसाठी जणू काही मजबूत असे किल्लेच उभारलेले आहेत. याच्यासमोर त्रैलोक्य देखील तोकडे वाटते. समुद्र हा मुळातच सर्वांना भीतीदायक आहे आणि त्या समुद्राला जर वडवानळाने सहाय्य केले तर तो अधिकच भयानक होणार. प्रलयकाळचा महान अग्नी आणि प्रलयकाळचा महाभयंकर वारा या दोघांचा जसा संयोग घडावा, त्याप्रमाणे हा गंगापुत्र आहे आणि त्याला सेनापती पद मिळालेले आहे. आता येणेसी कवण भिडे, हे पांडव सैन्य कीरथोकडे. वरचिलेनी पाडे दिसत असे, वरी भीमसेनू बेथू, जो जाहला असे सेनानाथू. ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेणे. तरी आमच्या सैन्याबरोबर कोण बरे लढू शकेल? आम्ही वर्णन केलेल्या सैन्यापुढे पांडवांचे सैन्य अपुरे दिसत आहे. शिवाय युद्धातील कौशल्य न जाणणारा भीम हा पांडव सैन्याचा अधिपती झाला आहे. दुर्योधनाने एवढे बोलून सैन्याचे वर्णन थांबविले. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. म्हणून सर्व प्रवेश मार्गांवर आपापल्या नेमलेल्या जागी उभ्या असलेल्या आपण सर्वांनी भीष्माचार्यांचे रक्षण करावे. मग पुनरपि काय बोले, सकळ सैनिकांते म्हणितले. आता दळभारा पुलाले सरसे करा. जया जिया अक्षौहिणी, तेणे तिया आयनी. वरगण कवण कवणी महारथिया, तेणे तिया आवरिजे. भीष्मातळी राहिजे, द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. हाची एक रक्षावा, मी तैसा हा देखावा. येणे दळभार आघवा, साच आमुचा. मग पुन्हा दुर्योधन सर्व सेना प्रमुखांना म्हणाला, आता आपापल्या सैन्याला सज्ज करा. ज्या
प्रमुख सेनापतींच्या सत्तेखाली ज्या औक्षहिणी सेना आहेत त्यांनी आपल्या सेनेवर युद्ध संपेपर्यंत पूर्ण नियंत्रण ठेवावे. विशेष सेनापती म्हणून जे महारथी आहेत त्यांनी सर्व सैन्यावर देखरेख करावी. तसेच प्रमुख सैनिकांनी भीष्म सांगतील त्याप्रमाणे वागावे. दुर्योधन एवढे बोलून द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर लक्ष ठेवावे. भीष्माचार्यांचे सर्वांनी मिळून रक्षण करावे. माझ्याप्रमाणे त्यांना रक्षणीय मानावे. त्यांच्यामुळे आमची सर्व सेना विजय प्राप्त करण्यास समर्थ आहे. तस्य संजनयपनहर्षं कुरुवृद्धं पितामह सिंहनादं विनद्योश्चै शंखं दद्मौ प्रतापवान. दुर्योधनाच्या हृदयात हर्ष निर्माण करणारे कौरवांत वडील असलेले आणि महापराक्रमी आजोबा भीष्म यांनी मोठ्याने सिंहासमान गर्जना केली आणि शंखनिनाद केला. या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू. तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्या आंतू प्रतिध्वनी न समातू उपजत असे. तयाची तुलगाव सवे वीरवृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला. ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरीभूत झाले जैसे आकाश का पडिले तुटोनिया. घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कांपतसे. तेने महाघोष गजरे दुमदुमिताती गिरिकंदरे तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली. दुर्योधन राजाचे बोलणे ऐकून सेनापती भीष्माचार्यांना संतोष झाला आणि त्यांनी सिंहनादा समान गर्जना केली. तो प्रचंड नाद दोन्ही सैन्यात दुमदुमून गेला. त्या नादाचा प्रतिध्वनी आकाशात देखील मावेना आणि आकाशातून पुन्हा पुन्हा नवीन नाद निर्माण होऊ लागले. भीष्माचार्यांनी आपल्या वीरवृत्तीप्रमाणे त्या पहिल्या नादाबरोबर आपला दिव्य शंख वाजविला. ते दोन्ही महानाद एकत्र झाले. त्यावेळी त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. त्यावेळी आता जणू काय आकाश तुटून पडते की काय असे वाटू लागले. त्या प्रचंड नादामुळे आकाश भीतीने थरथरू लागले. समुद्रातील लाटा उसळल्या आणि सर्व चराचर भीतीने कापू लागले. त्या प्रचंड नादाने डोंगरदऱ्यातून प्रतिध्वनी निर्माण होऊ लागले. त्याचवेळी सैन्यात रणवाद्ये वाजू लागली. ततशंखाश्च भैर्यश्च पणवानको मुखः सहसैवाभ्यहन्यन्तस् शब्दस्तुमुलोऽभवत्. त्यानंतर इतर शूरवीरांनी शंख, नगारे, ढोल, मृदंग, गोमुख ही रणवाद्ये एकदम वाजवली. त्यांचा अतिशय भयानक असा नाद उत्पन्न झाला. उदंड सैंघ वाजते भयानके खाखाते महाप्रळय जेथे धोकडांसी. भेरी निशाण मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासूर रणकौल्हाळ सुभटांचे. आवेशे भुजा त्राहाटिती विसणेले हांका देती जेत महामद भद्र जाती आवरतिना. तेथ भेडांची कवण मातू काचया केर फिटतू जेणे दचकला कृतांतू आंगणे घे. एका उभयताची प्राण गेले चांगांचे दांत बैसले विरुधाचे दातुले हिवताती. ऐसा अद्भुत तूर बंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रळय काळू ओढवला आजी. जिकडे तिकडे विविध प्रकारची रणवाद्ये कर्कश व भयानक स्वरूपात वाजू लागली. बलशाली लोकांना देखील तो महाप्रलय वाटला.
नौबती, डंके, ढोल, शंख, मोठमोठ्या झांजा, करणे इत्यादी रणवाद्यांचा गजर सुरू झाला आणि त्यात वीरांच्या भयानक रणगर्जना मिसळून गेल्या. कोणी युद्धातील वीरश्रीच्या आवेशाने दंड ठोकू लागले आणि अतिशय द्वेषाने युद्धासाठी एकमेकांना हाका मारू लागले. त्यामुळे हत्ती देखील बेफाम झाले आणि त्यांना आवरणे अशक्य झाले. तेथील भित्र्या माणसांचे तर काय सांगावे, ते कसफटाप्रमाणे दूर गेले. यमाला देखील दहशत बसली आणि तो इकडे पाहण्यास तयार होईना. कित्येकांचे तेथेच प्राण गेले. जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली. जे नामवंत वीर होते ते थरथर कापू लागले. अशा प्रकारचा महाभयंकर वाद्यनाद ऐकून ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाले. प्रलयकाळ जवळ आला असे देव म्हणू लागले. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रधन्मतु. पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः. अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. त्यानंतर पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम मोठ्या रथात बसलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी दिव्य शंख वाजविले. श्रीकृष्णांनी पांचजन्य आणि अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजविला. अचाट कर्म करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख वाजविला. कुंतीचा ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर याने अनंतविजय आणि नकुल सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडवदळा आतू वर्तले काई हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेथ गरुडाची जावळीचे कातले चारी की पाखांचा मेरू जैसा रहमरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी जेथ अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शांगधरू अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूंचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतसे पायिक पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेने पांचजन्य अस्फुरिला अवलीळाची परी तो महाघोष थोरू गाजत असे गहिरू तै जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्रांते तैसे तूर बंबाळ भौवते कौरवरदी वदळी गाजत होते ते हारपोनी नेनो केऊते गेले तेथ तैसाची देखे रे निनादे अति गजरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला ते दोन्ही शब्द चाट मिनले एकवट तेथे ब्रह्मकटाह शतकूट हो पाहतसे तव भीमसेनु विसणेला जैसा महाकाळ खवळला तेने पौंड्रा स्फुरिला महाशंख तो महाप्रलय जलधरू जैसे गडगडीत गहिरू तव अनंत विजय युधिष्ठिरू आस्फुरितसे नकुळे सुघोषू सहदेवे मणिपुष्पकू जेने नादे अंतकू गजबजला ठाके. तो आकांत पाहून स्वर्गलोकामध्ये प्रलयकालाची साशंकता निर्माण झाली. त्यावेळी इकडे पांडव सैन्यामध्ये काय घडले ते श्रवण करा. जे का विजयाचे केवळ सार, महातेजाचे भांडार आणि जे वेगाच्या बाबतीत गरुडाची बरोबरी करू शकतील असे 4 घोडे जुंपलेले असून
पंख असलेला मेरू पर्वत जसा असावा त्याप्रमाणे ज्याच्या दिव्य तेजाने सर्व दिशा भरून गेल्या आहेत असा तो अतिवेगवान रथ त्या सैन्यात शोभत होता. अशा त्या रथावर वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण घोडे हाकीत होता. त्या रथाचे गुण काय बरे वर्णन करावेत. त्या रथाच्या ध्वजस्तंभावर प्रत्यक्ष शंकराचा अवतार मारुती होता. अर्जुनासह रथावर बसलेले श्रीकृष्ण रथाचे सारथी होते. त्या विश्वचालक प्रभूचे नवल पहा. प्रभूच्या मनात भक्ताविषयी अतिविलक्षण असे प्रेम आहे. म्हणून तो विश्वनियंता असून देखील अर्जुनाचे सारथ्य करत होता. त्याने आपल्या भक्ताला पाठीशी घातले आणि सर्व संकटांचे निवारण करण्यासाठी आपण पुढे बसला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख सहज लीलेने वाजविला. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला की नक्षत्रे लोप पावतात त्याप्रमाणे शंखाचा नाद ध्वनी सर्वत्र घुमत राहिला. त्यामुळे कौरवांच्या सैन्यामध्ये जे वाद्यांचे गजर होत होते ते कोठे नाहीसे झाले ते कळाले नाही. त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर आवाज करणारा शंख वाजविला. ह्या दोन शंखांचा अद्भुत नाद जेव्हा एकत्र झाला त्यावेळी ब्रह्मांडाचे शेकडो तुकडे होतात की काय असे सर्वांना वाटू लागले. त्यावेळी भीमालाही आवेश आला आणि तो महाकाळाप्रमाणे खवळला. त्याने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. त्या शंखाचा ध्वनी प्रलयकाळचा मेघ गरजावा त्याप्रमाणे अतिगंभीरपणाने सर्वत्र पसरला. इतक्यात धर्मराजाने अनंतविजय नावाचा शंख वाजविला. नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक शंख वाजविला. त्या भयंकर नादाने यम देखील गोंधळून आश्चर्यचकित झाला. काश्यश्च परमेश्वास शिखंडीश्च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुश् शंखान्दमू पृथक् पृथक् सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. हे राजा, महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न तसेच विराट राजा, अजिंक्य असा सात्यकी, द्रुपद राजा आणि द्रौपदीचे 5 पुत्र, सुभद्रेचा महाशक्तिशाली पुत्र अभिमन्यू या सर्वांनी आपले वेगवेगळे शंख वाजविले. त्या भयंकर अशा तुंबळ ध्वनीने आकाश व पृथ्वी दणाणून गेली. त्यामुळे धृतराष्ट्रांच्या पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. तेथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदे यादिक हा काशीपती देख महाबाहू. तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू दृष्टद्युम्न नृपनाथू शिखंडी हन विराटादी नृपवर जे सैनिक मुख्यवीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले. तेने महाघोष निर्धारते शेष कूर्म अवचिते गजबजोनी भूभात राते सांडू पाहती. तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलासवेरी पृथ्वी तळ उलथो पाहत आकाश असे आसुडत. तेथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाहली. ऐशी एकटाळी पिटिली सत्यलोकी दिहाची तीन थोकला जैसा प्रळय काळ संमांडला तैसा हाहाकार जाहला तिही लोकी. ते देखोनी आदि पुरुष विस्मुतू म्हणे झणे होय पा अंतू मग लोपिला अद्भुतू संभ्रमतो. त्या पांडव सैन्यात द्रुपद राजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक वीर महाशक्तिशाली काशीराज होते.
त्याप्रमाणे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, पराजित न होणारा सात्यकी, नृपश्रेष्ठ धृष्टद्युम्न, शिखंडी तसेच विराट आणि इतर जे जे सेनापती होते त्यांनी आपापले शंख वाजविण्यास प्रारंभ केला. त्या शंखांचा महाध्वनी ऐकून शेष व कूर्म देखील दचकून गेले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास ते प्रवृत्त झाले. या महान नादामुळे सर्व त्रैलोक्य डळमळू लागले. मेरू व मांधार पर्वत पुढे मागे हालू लागले आणि समुद्रातील पाण्याच्या लाटा कैलासापर्यंत उसळू लागल्या. पृथ्वी उलथू पाहत होती. आकाशाला मोठे मोठे धक्के बसत असल्याने नक्षत्रांचा सडा पडतो की काय असे वाटू लागले. सृष्टी गेली रे गेली, देवा आता निराधार झाले, अशी सत्यलोकामध्ये एकच आरोळी उठली. दिवसात सूर्य स्तब्ध झाला. प्रलय काळाप्रमाणे तिन्ही लोकांत मोठा हाहाकार झाला. ही परिस्थिती पाहून श्रीकृष्ण विस्मित झाले. कदाचित सर्व सृष्टीचा नाश होईल हे जाणून त्यांनी विलक्षण ध्वनी शांत केला. म्हणून विश्व सावरले, एरवी युगांत होते ओढवले, जय मा शंख आस्फुरिले कृष्णाधिकी. तो घोष तरी उपसंहरला, परी पडिसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा. जैसा गज घटा आतू, सिंह लीला विदारितू, तैसा हृदया ते भेदितू कौरवांचिया. तो गाजत तव ऐकती, तव उभेची हिये घालिती, एकमेकांते म्हणती सावध रे सावध. त्यामुळे जग सावरले गेले. नाहीतर श्रीकृष्णादिकांनी जेव्हा मोठे शंख वाजविले त्याच वेळी महाप्रलय होण्याची वेळ आली होती. तो महानाद शांत झाला, परंतु त्याचा प्रतिध्वनी जो मागे राहिला होता त्यामुळे कौरव सैन्याची दानादान उडाली. सिंह हत्तीच्या कळपात गेला तर त्याच्या समुदायाने विदारण करतो, त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरवांची हृदये विदीर्ण झाली. तो प्रचंड प्रतिध्वनी ऐकून कौरवांनी उभ्या उभ्याने धैर्य सोडले, तरी पण एकमेकांना सावध रे सावध असे म्हणू लागले. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्धम्य पांडवः. धृतराष्ट्राचे पुत्र युद्धासाठी सुसज्ज झालेले पाहून एकमेकांवर शस्त्र चालविण्याचा प्रसंग प्राप्त झाला. त्यावेळी ज्याच्या ध्वजावरती मारुती आहे अशा अर्जुनाने युद्धासाठी आपले धनुष्य हाती धरले. तेथ बळप्रौढी पुरते महारथी वीर होते, तीही पुनरपी दळाते आवरिले. मग सरिसेपणे उठावले, द्रोणवटोनी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रय. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर, जैसे प्रलयांत जलधर अनिवारका. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने, मन संभ्रमे सेने दिठी घालितसे. तव संग्रामी सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलिले पंडुकुमरे. त्या रणांगणावर बलाढ्य व धैर्ययुक्त महावीर होते. त्यांनी धीर देऊन पुन्हा सैन्याला सावरले. त्यावेळी ते सैन्य युद्ध करण्यासाठी एकदम तयार झाले आणि दुप्पट आवेशाने क्षुब्ध झाले. त्यामुळे त्रैलोक्य देखील क्षुब्ध झालेले दिसून आले. प्रलय काळाच्या वेळी ज्याप्रमाणे मेघ अखंड वर्षाव करीत असतात, त्याप्रमाणे धनुर्विद्येतील प्रवीण योद्धे बाणांचा अखंड वर्षाव करू लागतात. हे दृश्य पाहून अर्जुनाच्या मनात संतोष झाला आणि त्याने उत्सुकतेने कौरवांच्या सैन्याकडे पाहिले. त्यावेळी युद्धासाठी सज्ज झालेले कौरव त्याला दिसले. अर्जुनाने सहज लीलेने आपले धनुष्य उचलले.